हॉस्पिटलचा सराउंडिंग व्ह्यू किती मस्त आहे। आता मी 9th फ्लोअरला आहे आणि 9th फ्लोअरवरून किती मस्त दिसत आहे। संडेला 9 नोव्हेंबरला आम्ही नवीन साईटचं ओपनिंग सुरू केलं काम आणि हे पहा लाईन आउटचं असा प्लॅन आम्ही बनवलेला आहे। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर मित्रांनो आज मंगळवार आहे, तर आज मराठीतून व्लॉग आहे। तर मी चाललो आहे मॉर्निंगला हॉस्पिटलमध्ये। तर मित्रांनो कालचा व्लॉग ज्यांनी नाही पाहिला तर हा व्लॉगचा व्हिडिओ संपल्यानंतर लास्टला मी लिंक देईल, तो नक्की पहा। तर काल मी मामा झालो होतो, तर आज मॉर्निंगला आलो आहे मी हॉस्पिटलमध्ये। हे पहा हॉस्पिटलचा सराउंडिंग व्ह्यू किती मस्त आहे। आता मी 9th फ्लोअरला आहे आणि 9th फ्लोअरवरून किती मस्त दिसत आहे। तर आज पेमेंटचा दिवस असल्यामुळे सगळ्यांना आम्ही सुट्टी दिलेली आहे आणि थोड्याच वेळात मी वीकली रिकॅप दाखवणार आहे। तर याच्या आधी वीकली रिकॅप दाखवला नाही तुम्हाला, कारण की दिवाळीमध्ये काम बंद होतं आणि आता हॉस्पिटलमध्ये निघाल्यानंतर आता मी चाललो आहे घरी। तर संडेला आम्ही नवीन साईटवर म्हणजे जो प्लॉट साफ केला होता आम्ही, त्या साईटवर 8 रोची लाईन आउट केलेली आहे। तर तिथं टोटल 44 कॉलम असल्यामुळे ती लाईन आउट थोडी बाकी आहे। तर आता आपण पाहत आहे वीकली रिकॅप। तर पहिल्याच दिवशी म्हणजे बुधवारी 5 नोव्हेंबरला आम्ही 2 BHK साईडचं प्लास्टर सुरू केलं रूमचं, आणि त्याच्या पहिले एक मिस्त्री असल्यामुळे आम्ही बाथरूमचं टोटल 8 बाथरूम पैकी 7 बाथरूम कंप्लीट केलं प्लास्टर। आणि त्याच दिवशी इथं सेंटरिंगचं काम सुरू झालं 16 रो साईटवर, आणि याच्या पहिले 2 दिवसामध्ये रेनफोर्समेंट वाल्यांनी फुल फास्ट काम कंप्लीट केलं। आणि त्याच्या नेक्स्ट डे म्हणजेच गुरुवारी 6 नोव्हेंबरला घराच्या मागच्या साईडवर आम्ही एक लेवलला बेड कॉन्क्रीट करण्यासाठी लेवल केली। आणि त्या दिवशी म्हणजे सेकंड डेला सेंटरिंग वाल्याने पूर्ण C टाईप मध्ये सेंटरिंगचं काम कंप्लीट केलं। तर 2 BHK साईटवर 5 नोव्हेंबरला आम्ही प्लास्टर सुरू केलं, तेव्हा किचन कंप्लीट केलं। आणि आज 6 नोव्हेंबर म्हणजेच आज हॉल कंप्लीट केला। आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबरला आम्ही सेकंड रोचं असं किचनचं प्लास्टर केलं। आणि आताच पाहिलं तुम्ही जे रफ प्लास्टर केलंय तिथं टाईल येणार आहे। त्याच्या नेक्स्ट दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी 8 नोव्हेंबरला आम्ही हे हॉलचं कंप्लीट केलं। आणि आता मी मॉर्निंगला आलोय त्याच्यामुळे इथं तुम्हाला प्लास्टर दिसत नाही। तर याच्या 5व्या दिवशी म्हणजे संडेला 9 नोव्हेंबरला आम्ही नवीन साईटचं ओपनिंग सुरू केलं काम आणि हे पहा लाईन आउटचं असा प्लॅन आम्ही बनवलेला आहे। लाईन आउट केलेला आहे, टोटल 44 कॉलम आहे। आणि प्लॅन मध्ये थोडा मिस्टेक असल्यामुळे इथं 43 कॉलम घेतलेले आहे। आणि असे त्या दिवशी आम्ही आउटर साईड सेंटरिंग मारल्यानंतर आम्ही अशा कॉलम आउटरच्या साईडवर मार्किंग केली आणि कॉलमचं डिस्टन्स सेंटरचं माप टाकल्यानंतर असे कॉलमचा नंबर सेंटरिंगवर लिहिलेला आहे। तर याच्या आधी नवीन साईटवर प्लॉट क्लिनिंग केल्यानंतर आज फायनली 9 नोव्हेंबरला काम सुरू झालेलं नवीन साईटचं। तर या साईटवर टोटल 8 रोज आहे, टोटल 2 BHK आणि 38 सायन्स। आणि त्याच्या नेक्स्ट डे म्हणजे सोमवारी 10 नोव्हेंबरला आम्ही घरच्या मागच्या साईडवर असं जे बेड कॉन्क्रीट करण्या पहिले इथं स्लोप बनवला होता त्याचं पूर्ण कॉन्क्रीट केलेलं आहे। हे पहा फिनिशिंग किती मस्त दिसत आहे। तर मित्रांनो हा होता आमचा वीकली रिकॅप। आम्ही वीकली कोणत्या साईडवर कोणतं काम केलं आम्ही तुम्हाला दाखवलंच। तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला वीकली रिकॅप कसा वाटला। तर आता मी लाईव्ह व्हिडिओला आलो आहे। आता मी भावाचं काम चालू आहे, तिथं इलेक्ट्रिकवाल्यांनी सगळं कंप्लीट केलेलं आहे काम। तर आता बटन चालू करून दाखवतो तुम्हाला कोणत्या बटनवर कोणती लाईट आहे आणि कशी लावलेली आहे लाईट। तर आता तुम्हाला प्रत्येक बटनवर कोणते लाईट आहे ते दाखवतो आहे। हे पहा, आणि POP ची मस्त डिझाईन बनवलेली आहे आणि डिझाईन मध्ये पूर्ण लाईट सोडलेली आहे। समोर तुम्हाला एक लाईट दाखवत आहे, त्या लाईट मध्ये 3 व्हेरिएशन मध्ये लाईट आहे, एक येलो आहे, एक व्हाईट और एक ब्ल्यू। तर हे पहा पूर्ण त्यांनी सिस्टमॅटिक लाईट बसवलेली आहे। एका स्विचवर 3 लाईट लावू शकतो आपण, फक्त 3 वेळा क्लिक करावं लागतं। तर आता चाललो आहे मी वरती जात असताना आमची चिल्लर पार्टी पण येत आहे माझ्यासोबत। आणि आता वरच्या बेडमध्ये पण दाखवतो काय काम केलेलं आहे आतापर्यंत। तर आलोय मी बेडमध्ये, हे पहा बेडमध्ये पण सेम लाईट लावलेली आहे 3 व्हेरिएशन कलरमध्ये, ब्ल्यू, व्हाईट आणि येल्लो। तर आता जी बेडची विंडो आहे ती ओपन करून मी आमच्या घराच्या मागची साईड दाखवतो तुम्हाला। हे पहा आता इव्हिनिंग झालेली आहे आणि इव्हिनिंग मध्ये थोडं लाईट येत असल्यामुळे कॅमेरा थोडा ब्लर होत आहे। आणि आमच्या घराच्या मागे आता भावाने पण काम सुरू केलेलं आहे दुसऱ्या। तर आज पेमेंटचा दिवस असल्यामुळे आज टोटल काम बंद ठेवलेलं आहे। तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। राम राम।